भिवंडी पालिका भंडारगृहामध्ये अनेक वाहनं वापराविना धूळ खात पडून आहेत। सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा मनसेचा आरोप आहे। कचरा उचलणाऱ्या शेकडो हातगाड्या धूळ खात पडून आहेत। कंत्राटदारांचं हित साधण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा मनसेचा आरोप आहे। वार्षिकमध्ये असे अनेक प्रकारचे कामं झालेले आहेत आणि हे घोटाळे झालेले जनतेचा जो पैसा आहे हा फक्त वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केला जातो आणि तो अशा प्रकारे नवीन वस्तू या भंगारामध्ये आणून ठेवल्या जातात। या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी। नवीन जी सत्ता बसलेली यांनाही आम्ही महापौरांनाही भेटणार आहोत का या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी आणि चौकशीमध्ये जे अधिकारी आणि जे कोणी दोषी असतील यांच्यावर कायदेशीर आणि कारवाई करत यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद होण्याची आमची मनसेकडून मागणी आहे। तर बीड जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वकिलाला झालेल्या मारहाणीनंतर आज न्यायालयाच्या पायऱ्यांवर बसून वकिलांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। मारहाण प्रकरणामध्ये 24 तास उलटूनही गुन्हा दाखल न झाल्यानं वकिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। तर बीडमधील जीएसटी अधिकारी सतीन जाधववर आत्महत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या आश्वासनानंतर जाधवर कुटुंबाचं आंदोलन स्थगित करण्यात आलं। आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप काटेला फरार घोषित करणार आहे। आरोपींच्या संपत्ती जप्तीबाबतही कारवाई सुरू आहे। पोलिसांचं कुटुंबियांना आश्वासन पाहायला मिळतं। तर अंबरनाथ तालुक्यातील मलंगड येथील फिन्युक्लिअर रोपवे एका बेजबाबदार व्यक्तीनं हाताळल्याचा आणि रील बंद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यावरून रोपवेच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला। या संदर्भात मंगेश भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हाधिकारी तसंच ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार सादर करून तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला कर्जमाफी करायची असेल तर शेतकऱ्यांचा सातबारा कायमचा कोरा करायला हवा अशी मागणी केली आहे। गतवर्षी केलेल्या पावसामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। याबाबत रक्कम मिळाली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। सरकारनं देण्यासाठीची प्रवृत्ती असताना ते दाबलेले आहेत। पीक विम्याची संदर्भात तसाची पीक विमा योजना 1 रुपयात होती त्यावेळेस आमच्या जालना जिल्ह्याला 412 कोटी रुपये मिळत होते आणि आता मात्र आमच्याकडून जवळपास 120 कोटी रुपये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून भरून घेऊन देखील नुसता घोषणावरती घोषणा सांगतायत या महिन्यात देऊ पुढच्या महिन्यात देऊ, परंतु आता 1 रुपयाही दिलेला नाही आणि त्यामुळे आम्हाला या सरकारच्या सर्व घोषणावरती बिलकुल विश्वास नाही। द्यायचे असेल त्यांना तर मात्र त्यांनी निसंकोचपणे सरसगट कर्जमाफी एकदा शेतकऱ्यांची करायला पाहिजे। तर अहिल्यानगरच्या अकोलेहून निघालेल्या शेतकरी कष्टकऱ्यांचा लॉंग मार्च आज दुसऱ्या दिवशी 24 किलोमीटरचा टप्पा पार करून संगमनेर शहरामध्ये पोहोचला आहे। 148 पैकी 50 किमीचा प्रवास पूर्ण करत आंदोलकांचा मुक्काम संगमनेर प्रांत कार्यालयावर असणार आहे। जागेअभावी आंदोलकांवर रस्त्यावर जेवण्याची आणि झोपण्याची वेळ आली आहे। दरम्यान मुंबईत झालेली सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्याची प्राथमिक माहिती आहे। रात्री उशिरा शिष्टमंडळ संगमनेरमध्ये पोहोचणार असून उद्या सकाळी मोर्चाची पुढील दिशा ठरवणार आहे। 80 रुपयात भाष्य लावतोय।